हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इंग्लिशचा फर्स्ट सेशन. तर सर्वात प्रथम फर्स्ट सेशन आपण बघतोय की इंग्लिश नेमकं काय, नेमकं आपल्याला इंग्लिशमध्ये काय शिकायचं आहे, नेमकं इंग्लिशमध्ये काय यूज करायचं आहे, नेमकं इंग्लिश ही काय आहे. तर सोपे आणि सरळ भाषेत आपण बघूया की इंग्लिशचं आपल्याला नेहमी वाक्य बनवावे लागते. आपलं काय बनवावं लागते? वाक्य बनवावे लागते. तर या वाक्य बनवण्यासाठी वाक्य म्हणजे काय हे जर वाक्य तुम्हाला बनवायचे असेल, वाक्य जर बनवायचे असेल तर तुम्हाला एक शब्द माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या शब्दाची रचना कशा प्रकारची आहे हे माहीत असणं आपल्याला गरजेचे आहे. तर याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर वाक्य म्हणजे शब्द अधिक रचना. तर या शब्द अधिक रचनेमध्ये जे शब्द आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याची रचना कशी करायची ते माहीत असणं आवश्यक आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण एक चित्र बघूया. याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? याचे डोळे इथं आहे, याचे कान इथं आहे आणि याचं नाक इथं आहे. तर हे कोणत्याही प्रकारे मॅच होत नाही. तर याची जर या चिन्हांची जर रचना आपण व्यवस्थित प्रकारे जर केली तर आपले बनते वाक्य. म्हणून हे वाक्य, इंग्रजी वाक्य शिकण्यासाठी आपल्याला शब्द अधिक रचना आणि रचनाच म्हणजेच व्याकरण म्हणजेच ग्रामर याचा आपल्याला उपयोग घ्यावा लागतो. त्यामुळे आपण सुरुवात इथूनच करणार आहोत. तर सर्वप्रथम आज आपण बघणार आहोत टेन्स. टेन्स म्हणजे काळ. या टेन्सचे 3 प्रकार आहेत. एक फर्स्ट प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट टेन्स, तिसरा फ्युचर टेन्स. या प्रेझेंट टेन्समध्ये आपण याला म्हणतो मराठीत वर्तमान काळ, या पास्ट टेन्सला आपण म्हणतो भूतकाळ आणि या फ्युचर टेन्सला आपण भविष्यकाळ. इंग्लिशमध्ये असे 3 प्रकारचे काळ आहेत. याचे प्रत्येकाचे 4-4 प्रकार पडतात. आपण ते समोर बघूया. पण सुरुवातीला आपण बघूया की 3 प्रकार पडतात. मुख्य प्रकार 3 आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तर यामध्ये जर प्रेझेंट टेन्स जर आपण बघितलं तर वर्तमान काळ, पास्ट टेन्सचा मराठीत बघितलं तर भूतकाळ आणि फ्युचर टेन्स बघितलं तर भविष्यकाळ. तर यामध्ये जे प्रेझेंट टेन्स आहे, वर्तमान काळ, की जी परिस्थिती वर्तमानामध्ये दर्शवलेली असते त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. म्हणजे मी सध्या शिकवत आहे, मी सध्या पाणी पित आहे, मी सध्या खेळत आहे, या गोष्टी आपण प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळामध्ये बोलणार. यानंतर पास्ट टेन्स, भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, जी क्रिया घडून गेलेली आहे ती आपली पास्ट टेन्समध्ये जाणार. म्हणजेच मी आलो, मी खेळलो, मी जेवलो इत्यादी उदाहरणं आपण पास्ट टेन्समध्ये देतो. त्यानंतर फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्समध्ये बघा, भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी आपण फ्युचर टेन्समध्ये आपण देणार आहोत. म्हणजे मी उद्या येईल, मी उद्या शाळेत जाईल, मी उद्या अभ्यास करील, या ज्या गोष्टी आहेत या फ्युचर टेन्समध्ये येणार आहेत. अशा प्रकारचे 3 काळ आपल्याला एक सेपरेट आपल्याला बघायचं आहे. सर्वप्रथम प्रेझेंट टेन्स, सेकंड पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स.